आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली। सिनेमात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप। तर छावा कादंबरीच्या आधारावर सिनेमा बनवल्याचं उतेकर यांचं स्पष्टीकरण। बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमा सुसाट सिनेमाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई। नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। काठेगल्ली परिसरातील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा दिला होता इशारा। महंत सुधीरदास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती बंद। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर निर्णय। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी आणि चालकाला काळं फासण्याच्या घटनेचे पडसाद। आम्ही मंत्री असण्याआधी शिवसैनिक आहोत, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कानडी संघटनांना इशारा। महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळं फासल्यानंतर प्रताप सरनाईक संतप्त। गावगुंडांना प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली हे योग्य नाही, अशी ही प्रतिक्रिया। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तब्बल 2 महिने बेळगावमध्ये त्यांनी कारावास भोगलेला आहे। त्यामुळे आंदोलन करते म्हणून त्यांची ओळख आहे। आणि आम्ही काय हातात बांगड्या भरलाय का? मंत्री वगैरे नंतर, आम्ही आधी शिवसैनिक आहोत। पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवत काळं फासलं। कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला आणि चालकाला काळं फासल्यानंतर ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राज्यात 10वी पेपरफुटी प्रकरणी एकूण 11 जणांवर कारवाई। जळगावात 3 अल्पवयीन मुलांसह झेरॉक्स दुकानदार ताब्यात। जालन्यातील केंद्र चालकासह शाळेच्या कर्मचाऱ्यांना अटक। तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिराची पुनर्बांधणी होणार। 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची नव्यानं उभारणी होणार। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रोत्सवाला सुरुवात। भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात। यात्रोत्सवावर 44 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष।